आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर सध्या आपल्यासोबत आहेत। निवृत्ती, आपण उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद ज्या ठिकाणी पार पडणार आहे त्या ठिकाणी आहात, कशा प्रकारे या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे आणि ठाकरे गटाचे कोणकोणते नेते आता या ठिकाणी दाखल झाले? नक्कीच सागर, आपण जर पाहायला गेलं तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जेव्हा निकाल दिला होता तेव्हा पत्रकार परिषद उद्धव ठाकरेंनी घेतली होती। तेव्हा म्हटलं होतं आम्हाला हा निकाल मान्य नाही, आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार आणि त्याच पद्धतीने जनतेच्या न्यायालयात जाणार, असं उद्धव ठाकरे म्हटले होते। त्यानंतर या ठिकाणी वरळी डोम इथे जनता न्यायालय सत्य ऐका आणि विचार करा असे एक पत्रकार परिषद जे आहे ते आयोजित करण्यात आलेली आहे। या ठिकाणी स्वतः उद्धव ठाकरे जे आहे ते विविध पुरावे या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सादर करणार आहेत। आपल्याला बाजूला स्टेजच्या उजव्या आणि डाव्या बाजूला जी स्क्रीन दिसते, या स्क्रीनवरती काही पुरावे जे आहेत ते पुरावे सादर केले जाणार आहेत। 2013 साली जी उद्धव ठाकरेंची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती त्या संदर्भात जे निवडणूक आयोगामध्ये कागदपत्र सादर केली होती ते देखील कागदपत्र या पत्रकार परिषदेमध्ये सादर केले जातील। 2018 साली उद्धव ठाकरे पक्षाध्यक्ष म्हणून नेमणूक जी करण्यात आली ती नेमणूक अवैध आहे असं अध्यक्ष म्हटले होते। त्याविषयी देखील अनेक पुरावे जे आहेत ते आजच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे सादर करतील। आता सध्या आपण जर पाहायला गेलं तर तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे। स्वतः शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सर्व नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेला संबोधित करतील त्याच पद्धतीने अनेक ज्येष्ठ वकील जे आहेत ते वकील देखील या पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत। त्याचसोबतच अनिल परब असतील, अनिल देसाई असतील, जी शिवसेनेची न्यायालयामध्ये बाजू मांडत असताना महत्त्वाची भूमिका ज्या ह्या दोन नेत्यांनी बजावली होती, हे दोन नेते देखील कशा पद्धतीने आपण काम करत होतो किंवा कशा पद्धतीने अध्यक्षांनी दिलेला निकाल चुकीचा आहे हे जे आहे ते या स्क्रीनच्या माध्यमातून मांडणार आहेत। अनेक नेते जे आहेत ते नेते या ठिकाणी उपस्थित राहायला पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।